फोटोमेट्रिक टर्म्स बघायचे आपल्याला. फोटोमेट्रिक टर्म्स रिलेटेड टू स्ट्रीट लाईट. फोटोमेट्रिक टर्म्स रिलेटेड टू स्ट्रीट लाईट. तर बघा व्हिज्युअल परफॉर्मन्स. तर इथं आपण रिव्हिलिंग पॉवर बघत असतो, म्हणजे किती रोडचं व्यवस्थित स्पष्ट दिसतंय ते चेकआउट करणं म्हणजे काय, व्हिज्युअल परफॉर्मन्स बघणं. येतं लक्षात. दुसरं आहे व्हिज्युअल कम्फर्टेबिलिटी. इल्युमिनेशन लेवल ॲट मिनिमम ऑन द रोड सरफेस टू द इल्युमिनेशन लेवल ॲट मॅक्सिमम ऑन रोड सरफेस. याचा रेशो जे आहे त्याला आपण काय म्हणतो, व्हिज्युअल कम्फर्ट, म्हणजे कम्फर्टेबिलिटी दिसलं पाहिजे रस्त्यावरचं. ओके. त्याच्यानंतर कॉन्ट्रास्ट. रस्त्यावरचा कोणताही ऑब्जेक्ट आहे तो व्यवस्थित दिसला पाहिजे, डिस्क्रिमिनेशन झालं पाहिजे. नाही तर कधी कधी काय होतं, 2 टू व्हीलर सोबत येतात किंवा 2 फोकस अशा पद्धतीने असताना आपल्याला काय वाटतं ते एकच आहे. एखादा लाईट जर हेडलाईट बंद असला ट्रॅक्टरचा वगैरे तर जाऊन त्याला धडकू शकतो आपण. ओके. तर ते व्यवस्थित व्हिज्युअलाइज झालं पाहिजे. तर बघा कॉन्ट्रास्ट सेन्सिटिव्हिटी याचा एक फॉर्म्युला आहे. इट इज अ रेशो ऑफ कॉन्ट्रास्टचा डेफिनेशन काय, डिफरन्स इन इल्युमिनेशन लेवल बिटवीन कन्सर्न ऑब्जेक्ट टू द बॅकग्राऊंड. ऑब्जेक्ट आणि बॅकग्राऊंडमधला जो लाईटचा डिफरन्स आहे, इल्युमिनेशनचा डिफरन्स आहे, भागिले बॅकग्राऊंड, याला आपण काय म्हणतो, कॉन्ट्रास्ट म्हणतो. आणि कॉन्ट्रास्ट सेन्सिटिव्हिटी म्हणजे काय, इट इज अ रेशो ऑफ बॅकग्राऊंड टू द डिफरन्स इन बॅकग्राऊंड अँड ॲक्च्युअल ऑब्जेक्ट. याच्या इल्युमिनेशनचा डिफरन्स. म्हणजे उदाहरणार्थ मी इथं उभा आहे, पहा मी कधी चांगला दिसल, ब्राईटनेस अशा पद्धतीने असेल की माझं ल्युमेन्स लेवल, माझ्यावर पडलेलं ल्युमेन्स लेवल आणि बॅकग्राऊंडमधले ल्युमेन्स लेवल हे दोन्ही प्रॉपर प्रपोर्शनमध्ये असेल तर. तुम्ही कधी कधी बघा मोबाईलवर तुम्ही काय करतात, फक्त त्या पर्टिक्युलर समजा माझ्या चेहऱ्यावर काय करतात, क्लिक करतात तर हे चेहरा क्लिअर येईल आणि बाकीचं बॅकग्राऊंड ब्लर येईल. पाहिलं असेल ना तुम्ही. तर याला काय म्हणतात, कॉन्ट्रास्ट सेन्सिटिव्हिटी. ओके. देन ग्लेअर. रोडवर अशी एखादी गोष्ट अतिशय चमकणारी नसावी जेणेकरून याला ड्रायव्हरच्या डोळ्याला डिस्कम्फर्ट होईल. ओके. त्याच्यानंतर फील्ड ऑफ व्हिजन, तो व्यवस्थित दिसलं पाहिजे, लांबपर्यंत त्याला दिसलं पाहिजे, किती, अगदी 40 मीटरपर्यंत त्याला व्यवस्थित दिसलं पाहिजे. फील्ड ऑफ व्हिजन त्याचं चांगलं पाहिजे. आणि चमच्यावाले ड्रायव्हर नका वापरू. ओके. बाळे ड्रायव्हिंग करणं तुझा. ओके. म्हणजे ज्यांना व्यवस्थित दिसेल, लांबपर्यंतचं व्हिजन ज्यांचं चांगलं आहे असे ड्रायव्हर वापरा. त्याच्यानंतर युनिफॉर्मिटी रेशो. इल्युमिनेशन ॲट मिनिमम लेवल टू द इल्युमिनेशन ॲट मॅक्सिमम लेवल हे मेंटेन राहिलं पाहिजे. युनिफॉर्मिटी रेशो. ओव्हरऑल युनिफॉर्मिटी म्हणजे काय, ई मिनिमम डिवायडेड बाय टोटली, त्याला ओव्हरऑल युनिफॉर्मिटी म्हणतो. तर हे आपलं कॉन्स्टंट असावं रोडचं, प्रत्येक ठिकाणी जे स्ट्रीट लाईट आहे त्या पद्धतीने असावे जेणेकरून ड्रायव्हरला कम्फर्टेबल होईल. त्याच्यानंतर व्हिज्युअल ॲक्च्युएटी म्हणजे शार्पनेस ऑफ व्हिजन, त्याला व्यवस्थित दिसलं पाहिजे. नाहीतर रातांधळेपणाने त्याला काही दिसणार रात्री ते ड्रायव्हिंग करायला लागला. एक चित्रपट आहे बघा, ते सांगतं इधर से इधर जाणे का, आणि ते ड्रायव्हर आंधळा असतो एक. हां ठीक आहे, जे काय असेल ते. त्याच्यानंतर ओव्हरऑल युनिफॉर्मिटी रेशो. तर टोटल ल्युमेन्स ऑन सरफेस, ओके, बाय टोटल ल्युमेन्स इमिटेड बाय द लॅम्प, याचा रेशो जो काढतो आपण त्याला ओव्हरऑल युनिफॉर्मिटी रेशो असं म्हणतो. तर हे प्रॉपर पाहिजे आपलं. तर ह्या टर्म्स आहेत फोटोमॅटिक टर्म्स. येतं लक्षात. परीक्षेमध्ये 2 मार्काला येऊ शकतं. काय येतं आहे, लिस्ट द फोटोमॅटिक टर्म्स रिलेटेड विथ स्ट्रीट लाईट. मग 4 नावं लिहायची याची. येतं लक्षात. 2 वेळेस 2 मार्काला विचारलेलं आहे तर नावं लिहून काढायचं. ठीक आहे. चला, बेसिक रिक्वायरमेंट ऑफ स्ट्रीट लाईट. स्ट्रीट लाईटचं बेसिक रिक्वायरमेंट काय आहे, तर पहिलं तर इट शुड नॉट बी ग्लेअर, त्याच्यावर चमक नसली पाहिजे. ओके. रोडवर असा चमकणारा पट्टा बिट्टा नसला पाहिजे जेणेकरून त्या ड्रायव्हरला डिस्कम्फर्ट होईल आणि अवघड होईल. ऑब्जेक्ट शाल बी क्लिअरली विजिबल, अप टू 40 मीटरपर्यंतचा ऑब्जेक्ट दिसायला पाहिजे रस्ता. ओके. त्याच्यानंतर ऑब्जेक्ट ऑन रोड गेट लेसर इन्सिडंट लाईट. ऑब्जेक्ट हा डिफ्यूज सरफेसने दिसायला पाहिजे. लय लांबचा सरफेसचा आपल्याला काही घेणं नाही. ऑब्जेक्ट आपल्याला आहे त्यापेक्षा जवळ दिसला पाहिजे. तुम्ही आरशा मिररवर सुद्धा बघतात तो ऑब्जेक्ट जो असतो तो आपल्याला जवळ दिसतो आरशातून पाहिल्याच्या नंतर. का,
कारण ते इन्सिडंट लाईट जे आहे, इन्सिडंट अँगल जो आहे तो कमी असतो आपला. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट लोकेशन ऑफ लॅम्प. लॅम्पचं लोकेशन, त्याचे टाईप, सरफेस हे युनिफॉर्मली इक्वली इम्पॉर्टंट आहेत. युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड पाहिजे जेणेकरून सारख्या प्रमाणात इल्युमिनेशन पडेल. त्याच्यानंतर ऑब्जेक्ट आर व्ह्यूज बाय कॉन्ट्रास्ट, प्रॉपर दिसलं पाहिजे ते ऑब्जेक्ट आपल्याला. त्याच्यानंतर बाय लेस लॅम्प पॉवर रोड शुड बी प्रॉपरली विजिबल. कमी प्रकाशामध्ये सुद्धा तुम्हाला व्यवस्थित दिसलं पाहिजे, युनिफॉर्म पाहिजे ते प्रकाश. तर हे आहे तुमचं बेसिक रिक्वायरमेंट आहे कशाचे, लॅम्पचे. आता 2 टाईपचे प्रिन्सिपल आहेत पहा. जो प्रकाश जो पडतो ना रोडवर त्याचे 2 टाईपचे प्रिन्सिपल आहे. पहिलं डिफ्यूज प्रिन्सिपल, हे तिथं आपण रिफ्लेक्टर वापरतो. अप्पर डिपर माहिती आहे ना गाडीचं, डिपर लावलं तर काय होतं रे, जवळचं दिसतं, लांब पूर्ण पसरट प्रकाश असतो. ओके. तर 30 ते 40चा अँगल असेल तर त्याला आपण काय म्हणतो, रिफ्लेक्टर्स म्हणतो. तर हे डिफ्यूज रिफ्लेक्टर आहे. ओके. 30 ते 40% हे देण्याचं काम करतो. त्याच्यानंतर स्पॅक्युलर रिफ्लेक्शन, जर अँगल ऑफ इन्सिडंट कमी असेल तर लांबपर्यंतचा प्रकाश दिसतो आपल्याला. ओके. रोड सरफेस होतो. इन्सिडंट अँगल जर मोठा असेल तर आपण त्या प्रिन्सिपलला काय म्हणतो, रिफ्लेक्शन प्रिन्सिपल म्हणतो. तर हे रिक्वायरमेंट आहेत कशाचे, स्ट्रीट लाईटची. ओके. समजलं, लिहून घ्या.